राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी मान खटाव विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। आपल्यासोबत अनिल देसाई सर काय सांगाल पवार साहेबांची भेट घेतलेली आहे? आज मी आदरणीय पवार साहेबांना भेटायला मान खटाव विधानसभा मतदारसंघातील सगळ्या गावातील एक प्रमुख माणूस असं घेऊन 50 गाड्या घेऊन आम्ही सगळे शिष्टमंडळ भेटायला आलो होतो। आदरणीय पवार साहेबांना भेटलोय। पवार साहेबांच्याकडे आम्ही विनंती केली की सातत्यानं 15 वर्ष पवार साहेबांच्या सांगण्यावरनं मी या इलेक्शनमध्ये इच्छुक असताना थांबलो होतो। मागच्या वेळी या मानखटाव विधानसभा मतदारसंघासाठी साधारण 17 लोकांनी माझं नाव घेतलं होतं आणि सगळ्यांनी एकमुखी माझ्या नावाला पाठिंबा दिला होता। पण तरीसुद्धा पवार साहेबांनी सांगितलं की अनिल एवढ्या वेळ थांबावं लागेल। यावेळी मी विनंती केली की साहेब मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये बदलाचं वातावरण आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। परिवर्तनाचं वातावरण आहे, एक नवीन चेहरा आणि एक आश्वासक चेहरा म्हणून आपण मला असं आणि असं पॉझिटिव्हली आम्ही साहेबांपुढे सगळ्या गावातल्या लोकांनी माझ्याबरोबर आलेले सगळे, मग माझ्या मराठा समाजाचे असतील, सगळे धनगर समाज असेल, वंजारी समाज असेल, त्याबरोबर वेगवेगळ्या समाज जिथं प्राबल्यानं जो मतदारसंघामध्ये समाज आहेत या सगळ्या समाजाच्या प्रतिनिधींनी साहेबांकडे सांगितलं किंबहुना काही जिल्हा सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष आहेत, मोठ्या शहरातले दहिवडी, वडूज, मसवड असेल आमच्या, तर आम्ही सगळ्यांनी साहेबांना भेटून सांगितलं की साहेब हा मतदारसंघ तुम्ही आशीर्वाद दिला तर तुतारीच्या चिन्हावरती हा इथला आमदार आम्ही आणून तुमच्याकडे घेऊन बारामतीला तुमच्याकडे घेऊन येऊ, मुंबईला घेऊन येऊ। एकंदरीत आता साहेबांशी आपली चर्चा झाली, शिष्टमंडळाने देखील भेट घेतली, काय साहेबांनी नक्की शब्द दिला, कशा पद्धतीने येणार काय? साहेबांनी सांगितलं की या संदर्भामध्ये मानखटावमधल्या सगळ्या लोकांना एक पुढच्या आठवड्यामध्ये मी तुम्हाला एकत्र घेऊन बसणार आहे। काही मला अडचण वाटत नाही, 1-2 नावांवरतीच माझ्या डोक्यामध्ये विचार आहे, त्या 1-2 नावामध्ये तुम्ही आहात असं साहेबांनी सगळ्यांच्या समोर सगळ्या माझ्या शिष्टमंडळाला सांगितलं। 1 किंवा 2 जी नावं आहेत त्यात तुम्ही आहात असं मला साहेबांनी सांगितलं। आणि मला खात्री आहे यावेळी त्या मतदारसंघातल्या जनतेचा कल आता आदरणीय पवार साहेबांकडे सगळे सर्वेचे रिपोर्ट आहेत आणि मला माहिती आहे मानखटावच्या जनतेला पवारसाहेब यावेळी नाराज करणार नाहीत। मानखटावच्या जनतेला यावेळी तिथला आमदार हक्काचा आमदार पाहिजे आणि तो आमदार अनिल देसाईच्या रूपानं मिळू शकतो। हे सगळे सर्वे रिपोर्ट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे पण आहेत आणि आदरणीय पवार साहेबांकडे। त्यामुळे एवढ्या मोठ्या जनतेला 20 वर्ष सातत्यानं 15 वर्ष या मतदारसंघामध्ये आम्ही अपेक्षाला सामोरं जातो आहे आणि त्यामुळे यावेळी पुन्हा एकदा साहेब या मतदारसंघातल्या जनतेला निराश करणार नाहीत। तर अनिल देसाईच्या रूपानं मानखटावचा आमदार हा साहेबांच्या इथं बारामतीमध्ये आणि मुंबईला गेल्याशिवाय राहणार नाही असं साहेबांचं मला त्यांच्या बोलण्यावरून साधारण मत वाटतं आणि मला खात्री आहे की यावेळी काही जरी झालं तरी आदरणीय पवारसाहेब मला उमेदवारी देतील। विधानसभेची तयारी आपण चालू केली? विधानसभेची तयारी चालू केली नाही, माझी तयारी पूर्ण झालेली आहे। मी मान तालुक्यातील खटाव तालुक्यातील 99% गावांचा गावभेटी दौरा केलेला आहे, पूर्ण केलेला आहे। मान खटाव विधानसभा मतदारसंघाची जोने मानमध्ये पण माझा मोठा मेळावा झाला, बूथ कमिटीची रचना होऊन बूथ अध्यक्षांचे मेळावे चालू आहेत। खटावमध्ये मोठा मेळावा झाला, बूथ अध्यक्षांची रचना पूर्ण होऊन त्यांचे माझा सगळे मेळावा बूथ अध्यक्षांची रचना चालू आहे। माझं बूथ अध्यक्ष सगळे नेमून झालेत, किंबहुना इलेक्शन 1 महिनाभर लांबलं नसतं तर आत्ता इलेक्शन आहे असं समजून मी तयारी केली। यावेळी मी लढणार पण आहे आणि जिंकणार पण आहे। आणि त्याचे हे होते अनिल देसाई। मान खटावची माझी विधानसभेची तयारी पूर्णतः झालेली आहे आणि थोड्या दिवसात मान खटावमधील शिष्टमंडळाला घेऊन साहेबांनी मुंबईला बोलवलेलं आहे आणि नक्कीच मला मान खटावची उमेदवारी मिळेल आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच मी उमेदवारी भेटल्यानंतर किंवा आमदार झाल्यानंतर काम करेल असं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब सह दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।